माननीय बाळासाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन जी शिवसेना या महाराष्ट्रामध्ये विकासाची कामं करते त्या शिवसेनेचे आपण सगळे शिवसैनिक आहोत. दादासाहेबांनी सांगितलं, मगाशी चंद्रकांतजी आपण देखील सांगितलं, हे धनुष्यबाण जपण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी तर केलंच, परंतु खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपण्याचं काम देखील आदरणीय एकनाथ शिंदे साहेब करतायत. याचं एक साधं उदाहरण मी आपल्याला देतो. मी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. एक 15 दिवसापूर्वी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मला निर्देश दिले की रायगडचं उमरखिंड नावाचं एक गाव आहे. या उमरखिंडी या गावी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा अभ्यास करावा आणि तिथं पोहोचल्यानंतर तुम्ही मला स्वतः संपर्क साधावा, नंतर मी काय करायचं सांगतो. राजकीय धनुष्यबाण तर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या ताब्यात ठेवलाच, परंतु अनेक लोक फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर मतं मागतात. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा कसा पुढे न्यायचा हे जर कोणाकडनं शिकायचं असेल तर एकनाथ शिंदे साहेबांकडनं शिकलं पाहिजे, हे प्रामाणिकपणानं माझं मत आहे. मी त्या उमरखिंडीमध्ये गेलो. उमरखिंडीमध्ये एक 27 वर्षाचा युवक आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी पाठवलेला होता. त्या मुलानं आम्ही त्या उमरखिंडीचा परिसर बघितल्यानंतर उमरखिंडीचा इतिहास काय तो आम्हाला सांगितला. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी कारतबाज नावाच्या एका मुघल सैन्याशी ती लढाई केली. ती तलवारीने केलेली लढाई नव्हती, ती धनुष्यबाणाने केलेली लढाई होती. आणि मी साहेबांना सांगितलं की साहेब, मी आल्यानंतर बाकी सगळं आपल्याशी बोलतो, पण आपला आदेश काय आहे? खासदार साहेब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी फोनवरनं 25 कोटी रुपये मंजूर केले आणि सांगितलं की जगातला पहिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात धनुष्यबाण असलेला पुतळा आज जगाच्या पातळीवर पहिला कुठं उभा करायचा, तो उमरखिंडीमध्ये उभा करायचा. त्याचा अर्थ शिवसेनेचा धनुष्यबाण एकनाथ शिंदे साहेबांनी तर वाचवलाच, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ठिकाणी धनुष्यबाणानं लढाई केली त्या धनुष्यबाणाला देखील लक्षात ठेवत देशातला शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी उभारण्याचा निर्णय घेतला.